थोडंसं चाललं तरी दम लागणे, 24 तास करणे, छातीत घरघर होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, थोडंसं चाललं किंवा थोडंसं चढलं तरी त्रास होणं, सर्दी खोकला झाला तर त्याचा जास्त त्रास वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी खूपदा ह्याच्यात पंप वापरला जातो. खूप पेशंट असे आहेत की दिवसातनं 10-10, 8-8 पंप घेतात. खूप जणांना गरज पडल्यास पंप लागतो, अशी पण तक्रारी आहेत. त्यामुळे अस्थमाबद्दल असं बोललं जातं की हा लागला की तुमच्याबरोबर जातो आणि माणसाला किंवा त्या व्यक्तीला त्याचा ऍक्सेप्टन्स असतो की आपल्याला अस्थमा झालाय, हा आयुष्यभर आपल्याबरोबर राहणार आहे. अस्थमाचं कारण सगळ्यात मोठं तुमची प्रतिकार शक्ती कमी होणे. पण त्याला जर पूर्ण बरं व्हायचं असेल तर आमच्या होलिस्टिक अप्रोचची किंवा होमिओपॅथीची मदत करून तो पूर्ण बरा होऊ शकतो, अस्थमा पूर्ण बरा होऊ शकतो. कारण होमिओपॅथिक औषधं प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात आणि प्रतिकार शक्ती जशी जशी वाढते तसं तसं अस्थमाचं प्रमाण कमी होतं, तसं तसं त्याचं पंपिंगचं प्रमाण कमी होतं, औषधोपचाराचं प्रमाण कमी होतं आणि हळूहळू ज्या गोष्टीमध्ये त्याला त्रास व्हायचा तो पण होण्याचा बंद होतो आणि तो पूर्ण बरा होऊ शकतो.